नमस्ते, मी माहिती अधिकार कार्यकर्ता बुद्धभूषण तुपलोंडे। आम्ही नाशिक पाटबंधारे विभाग या कार्यालयात 2023-24 आणि 24-25 या आर्थिक वर्षात माहिती अधिकार टाकून माहितीचे अवलोकन करून माहिती जमवली। स्वतः स्थळपाहणी करत असताना आमच्या हे लक्षात आले की एकाच कामावर वारंवार बिलं काढण्यात आलेली आहे। बिलं काढण्यासाठी कार्यकारी अभियंता हे सक्षम अधिकारी आहेत। यांनी काम न बघता, काम चेक न करता बिलं काढलेले आहेत आणि सर्व उप अभियंते यांना आर्थिक फायदा आणि स्वतःलाही आर्थिक फायदा करून घेतला आहे। हे अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांच्याही लक्षात येतं, पण यांचाही त्यांना आशीर्वाद आहे। आम्ही वेळोवेळी सर्वांना तक्रार दिली, उपोषण केले, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही। आज आम्ही 8 दिवसापासून येथे उपोषण करतोय, पण आमच्या उपोषणाला कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाने कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही किंवा आपलं शिष्टमंडळ आम्हाला आमच्याकडे पाठवलं। आम्ही येत्या 26 जानेवारी रोजी गिरीश भाऊ महाजन हे विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड येथे ध्वजारोहणासाठी येतील। त्यावेळी आम्ही आमच्याकडे असलेले संपूर्ण पुरावे हे गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे सुपूर्द करू, त्यांना दाखवू आणि या आंदोलनाला दिशा आणि स्पीड देण्याचं काम करू। गिरीश भाऊ महाजन या प्रकरणाला गती देतील अशी अपेक्षा ठेवतो आणि हा लढा आमचा कायम चालू राहील जोपर्यंत या निगरगट्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही, यांची चौकशी होत नाही आणि यांच्या सेवा पुस्तिकेत या सर्व प्रकरणाची नोंद होत नाही, तोपर्यंत हा आमचा लढा कायम राहील। माझ्यासोबत या लढ्यात योगेश जगताप, दीपक शेजवळ आणि मी बुद्धभूषण तुपलोंडे हे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यावर कार्यवाही होईपर्यंत आम्ही असंच लढत राहू, ही तुम्हाला मी ग्वाही देतो। जय हिंद।